मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, भव्य असं महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचं जुनं आणि पारंपरिक मैदान मित्रांनो उद्या 11 तारखेला पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात आलेले आहेत. जवळपास मित्रांनो 67 गट या मैदानाचे होणार आहेत. असं भव्य संख्येने बैलगाडी मालकांनी मित्रांनो या मैदानाला उपस्थिती लावली, कारण मैदान हे मित्रांनो त्या पद्धतीचं आहे. जुना आणि पारंपरिक अशा पद्धतीचं हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी मान असणारं हे मैदान आहे मित्रांनो. या मैदानाचा गुलाल हा आपल्याला मिळावा या प्रत्येक बैलगाडी मालकाचे मित्रांनो प्रयत्न असतात. अशाच पद्धतीचं जो जबरदस्त असा प्रतिसाद मित्रांनो या मैदानाला मिळाला आहे आणि जवळपास 67 गट या मैदानात होणार आहेत. या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 9 मध्ये तास क्रमांक 5 वरती सप्त हिंद केसरी भारतच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे. गट क्रमांक 9 तास क्रमांक 5. त्याचबरोबर गट क्रमांक 52 मध्ये तास क्रमांक 1 वरती देखील मित्रांनो सप्त हिंद केसरी भारतच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो सदाभाऊ कदम मास्तर रेटरे यांचा रुस्तम हिंद केसरी महिब्या हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये 100% पाळताना दिसणार आहे. तर महिब्याची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 वरती निघाली आहे. गट क्रमांक 10 तास 3. त्याचबरोबर गट क्रमांक 55 तास क्रमांक 7 अशा 2 गटामध्ये महिब्याची देखील मित्रांनो चिठ्ठी आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 5 वरती एक टॉपची जोडी पाळणार आहे. ती म्हणजे कारोंडीकरांचा चिक्या आणि सुंदर रूप कॉकटेल ही एक जबरदस्त जोडी तुम्हाला मित्रांनो या हिंद केसरी महाराष्ट्र केसरी कोळी मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे. गट क्रमांक 19 तास क्रमांक 5 आणि गट क्रमांक 33 मध्ये तास क्रमांक 6 अशा 2 चिठ्ठ्या या दोघांच्या नावाने देखील आहेत. त्याचबरोबर सप्त हिंद केसरी निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर मांगड्याचा सुंदर हा देखील मित्रांनो या मैदानात पाळणार आहे. गेल्या वर्षीच्या या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मार्कन मित्रांनो आपला हा सुंदर बॉस होता. सुंदरची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 7 वरती आणि गट क्रमांक 43 मध्ये तास क्रमांक 3 वरती अशा 2 गटामध्ये सुंदरची देखील चिठ्ठी आहे. जास्त करून तुम्हाला सुंदर गट क्रमांक 26 मध्येच पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर हा देखील या कोळी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पाळण्यासाठी आलेला आहे आणि मथुरची चिठ्ठी ही मित्रांनो गट क्रमांक 29 मध्ये तास क्रमांक 7 वरती निघाली आहे. गट क्रमांक 29 तास क्रमांक 7. त्याचबरोबर शेवाळे आब्यांचा पाखऱ्या याची देखील चिठ्ठी मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 39 मध्ये तास क्रमांक 7 वरतीच मित्रांनो निघालेली आहे. शेवाळे आब्यांचा पाखऱ्या गट क्रमांक 39 तास क्रमांक 7. त्याचबरोबर ओगलेवाडीचा तेजाभाई याच्या नावाने देखील मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये 2 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. त्यामध्ये गट क्रमांक 41 मध्ये तास क्रमांक 7 आणि गट क्रमांक 48 मध्ये तास क्रमांक 2 या 2 गटामध्ये ओगलेवाडीच्या तेजाबाईच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी आहे. त्याचबरोबर चटणी भाकरीचा पैलवान गर्णिकीकरांचा राजा याची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक 42 मध्ये तास क्रमांक 7 वरती निघालेली आहे. गर्णिकीकरांचा राजा गट क्रमांक 42 तास क्रमांक 7. त्याचबरोबर आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूरच्या नावानं मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 54 मध्ये तास क्रमांक 4 वरती मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे. अतिशय लांबच्या गटामध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे. त्याच्यामुळे या गटामध्ये बदल 100% मित्रांनो बकासूरच्या होणार, कारण तुम्हाला माहीत असेल बकासूर हा जवळपास पहिल्या 20 गटाच्या आतमध्येच पळत असतो. त्यामुळे बकासूरचा जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावानं जर कोणती चिठ्ठी असेल त्याच्या नावानुसार बकासूर उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. बकासूरच्या नावाने जी एक चिठ्ठी निघाली आहे ती गट क्रमांक 54 मध्ये तास क्रमांक 4 वरती मित्रांनो निघालेली आहे. अशा पद्धतीचं भव्य दिव्य असं हे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान आपल्याला उद्या मित्रांनो पाहायला मिळणार आहे. आणि आता पाहूयात उद्याच्या या मैदानाचा कोण प्रथम क्रमांकाचा मान पटकवतो हे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. जबरदस्त अशा टॉपच्या लढती या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. या गटामध्ये निघालेल्या चिठ्ठ्यांमध्ये मित्रांनो पहिरेकरांच्या किंवा त्यांच्या बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतात, हे तुमच्या लक्षात असू द्यात. आधी मैदानाची जी काही पूर्ण अपडेट असेल ती आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.